अक्षरमाला आणि विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. मी राजेंद्र पात्रे, खेडवाडी, केंद्र देवठाण, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर पाठीमागच्या 2 दिवसांमध्ये आपण मराठी वर्णमाला आणि इंग्रजी अक्षरमालेतील 2 प्रकारच्या प्रश्नांची आपण सोडवणूक कशी करायची याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर आज आपण इंग्रजी अक्षरमालेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर कोणतं, त्यानंतर समसंबंधावर आधारित काही उदाहरणं आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ही जी इंग्रजी अक्षरमाला आपल्या समोर दिसत आहे, तर या अक्षरमालेवर आधारित सांकेतिक भाषेमध्ये सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये ह्या फक्त ए ते वाय पर्यंतचे जे 25 अक्षर आहेत, तर याच्यावर साधारणपणे 4 ते 6 प्रश्न असू शकतात. कधी कधी एखादा प्रश्न पण असतो. तर इंग्रजी अक्षरमालेमध्ये हे 25 अक्षर आहेत ते आपण कालच पाहिलेलं आहे. प्रत्येक अक्षराच्या गटामध्ये 5-5 अक्षर आहेत आणि 5-5च्या अक्षराच्या गटांमध्ये थोडा थोडा मिसमेच दिलेला आहे. अशा प्रकारची अक्षरमाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक पानावर असते. आता मी इथं प्रत्येक प्रश्नासाठी वापरतोय. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नासाठी अक्षरमाला नसते, तर ते प्रत्येक पानावर वरच्या बाजूला लिहिलेले असते. तर ही 5-5 अक्षरांचे हे 5 गट आहेत. कालच्यासारखं पुन्हा एकदा यांना अनुक्रमांक देऊन द्यायचा. एकदा डावीकडून उजवीकडे अनुक्रमांक द्या आणि नंतर खालच्या बाजूला उजवीकडून डावीकडे अनुक्रमांक द्या. म्हणजे आपलं प्रिपरेशन होईल आणि मग पुढचं आपलं काम सुरुवात होईल. हे वर दिलेले जे अनुक्रमांक आहे ते डावीकडून उजवीकडे होते. आता मी उजवीकडून डावीकडे देणार आहे. तुमचं पण प्रिपरेशन झालं असेल तर आपण प्रश्न पहिल्याकडे जाऊया. की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा. तिथं बघा YX, WU, PQ आणि PL. त्याची 4 पदं दिलेली आहेत आणि 5व्या क्रमांकाला कोणतं पद येईल ते लिहा. आता काय करायचं, प्रत्येक गटातील जे अक्षर आहेत त्यांना आपण अनुक्रमांक देऊन लिहूया. वाय आणि एक्स बघा, डब्ल्यू आणि यू आहे, टी क्यू आहे, पी आणि एल आहे. यांना अनुक्रमांक जर दिले तर वायचा अनुक्रमांक आहे 25, एक्स आहे 24, डब्ल्यूचा अनुक्रमांक आहे 23, यूचा अनुक्रमांक आहे सांगा बरं किती आहे 21. टीचा अनुक्रमांक किती बघा 20 आहे. त्यानंतर क्यूचा किती आहे 17 आहे. पीचा अनुक्रमांक बघा किती आहे 16. एलचा अनुक्रमांक किती आहे 12 अनुक्रमांक आहे. आता या दोघांमध्ये जर डिफरन्स पाहिला तर तो 1 चा डिफरन्स आहे. या दोघांमध्ये कितीचा आहे 2 चा आहे. त्या दोघांमध्ये 3 चा डिफरन्स आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये थोडासा अजून 5 चा डिफरन्स असलेली जोडी याच्यामध्ये दोन जोड्या असू शकतात 5 चा डिफरन्स असलेले. पण आपल्याला हे अक्षर घेताना सुद्धा त्यांचा क्रम कमी कमी होताना जाताना दिसतोय. नंतर डब्ल्यू घेतलाय म्हणजे इथं -2 झाले, -2 झाले. नंतर डब्ल्यू नंतर टी घेतलाय बघा, म्हणजे इथं -3 झाले.
आणि टी नंतर पी घ्यायचा म्हणजे वजा 4 झाले. आता पीच्या वजा 5 करायचे म्हणजे पीच्या अगोदर 5व्या नंबरला कोण आहे ते बघायचं. काय येते ते अक्षर 1 2 3 4 5 के येते अक्षर बरोबर. आता केच्या अगोदर 4 चौथा अक्षर 5वा अक्षर बघायचं बरोबर आहे ना. इथं 4चा गॅप इकडं 5चा गॅप आला पाहिजे. केच्या अगोदर 1 2 3 4 आणि 5 के एफ हे उत्तर येईल. बघून घ्या मी कसं कॅल्क्युलेशन केले ते. अनुक्रमांक दिले त्यांच्यातला फरक किती येतो पाहिला. त्यानंतर वाय प्रत्येक गटातील पहिले अक्षर कोणत्या क्रमाने आलेले आहे ते पाहिले. इथं 2 नंबर पाठीमागे 3 नंबर मागे 4 नंबर मागे 5 नंबर मागे अशा प्रकारे क्लिअर उत्तर मला फायनल झालेलं आहे. समजलं सगळ्यांना. प्रत्येक वेळेस अनुक्रमांक द्यायचे एवढ्या एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रश्न हे नंबर देऊनच त्याची उत्तर मिळतात. चला आता BCCMEI आता इथं थोडीशी वर जागा आहे इथंच आपण आकडे नोट करू शकतो. BCCHEI GL KO क्वेश्चन मार्क आणि QU त्या पर्याय 4 पर्याय आहेत त्यातलं कोणता अक्षर बसेल बघायचे आपल्याला. चला अनुक्रमांक देऊया ना आपण. टी ला नंबर 2 आहे सी चा 3 आहे बरोबर. नंतर पुन्हा सी आला सी चा नंबर आहे एक्स चा क्रमांक आहे 6 ई चा अनुक्रमांक आहे 5 आय चा अनुक्रमांक आहे 9 जी चा अनुक्रमांक आहे 7 बरोबर आहे का. एल चा अनुक्रमांक येतो 12. बघा मी अनुक्रमांक व्यवस्थित बघून घ्या. तर टेचा अनुक्रमांक मी 5 गट मोजतोय आणि देतोय 11 आहे. ओचा अनुक्रमांक आहे 15. प्रश्नाचे नाही ते आपण पुढचं पण घेऊया आपण. क्यूचा अनुक्रमांक किती येते 5 10 15 2 17 आणि यूचा अनुक्रमांक येतो 21 21 येते. आता बघा 23 36 59 या संख्या तयार झाल्या पण त्यांचा काही संबंध दिसत नाही. पण त्याच्या नंबरचा काहीतरी संबंध असावा. आणि जर 3 आलाय तिथं पण 3 आला बरोबर आहे ना. मग हा सगळ्यांचा तो पण आलेला आहे. मग काहीतरी त्याचा संबंध शोधून घ्यावा लागेल आपल्याला. बघा 2चा आणि ह्या 3चा संबंध काहीतरी बरं 1 ने वाढला असं समजा आपण ना. 3चा आणि 5चा संबंध लावा. आता 2 ने वाढले ना तर इथं 3 ने वाढायला पाहिजे होतं. मग 3 ने वाढलं का नाही. जेव्हा मी हे बाण पूर्ण करेन ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे काय आहे. हे बघा 2 3 5 6 11 आणि कुठे 17 आहे मध्ये काहीतरी येते बघू आपण. आता हे 2 3 5 7 11 17 काय आहे या सगळ्या मूळ संख्या आहेत बरोबर आहे ना. मग आता 2 3 5 7 11 यानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे. इथं काय येतं इकडे लिहितो मी 13 ही मूळ संख्या येते बरोबर. तर 13व्या क्रमांकाला अक्षर कोणते बघा बरं याच्यामध्ये एम हे अक्षर 13व्या नंबरला येतं. ओके आता एक अक्षर सापडलं आपल्याला. आता दुसरे बघा 3 दुसरा अक्षर शोधायचे ना 3 6 9 12 15 कोणत्या नंबरचा अक्षर येईल 18 क्रमांकाचा अक्षर. 3च्या पाठाचा संख्या बघा 3 6 9 12 15 आणि 18व्या क्रमांकाचा अक्षर येईल. आणि त्या 18व्या क्रमांकाचा अक्षर कोणते बघायच्या आपलं उत्तर MR असेल. प्रश्न बघितला की डोक्यात क्लिक झालं पाहिजे. आता हे 23 36 59 संबंध दिसत नव्हता कारण पुढे 7 12 आले 11 आले 4 अंकी संख्या आल्या त्याच्यामुळे तो विषय सोडून द्यायचा. मग मूळ संख्या किंवा संयुक्त संख्यांमधल्या समसंख्या विषम संख्या या अशा गोष्टींचा इथे विचार इथं आपण मूळ संख्यांचा विचार केला. कोणत्या संख्यांचा विचार केला आपण मूळ संख्या. आणि दुसरा काय विचार केला आपण 3 ने विभाज्य संख्या. 3च्या टप्प्याची संख्या किंवा 3च्या पटीची संख्या त्यातून गोष्टी तयार करण्यासाठी उपयोग केलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण. मला अक्षर मला दिसते सगळ्यांना. इथं पुन्हा प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल हा प्रश्न एक अक्षर त्यामध्ये बघा बरीच अक्षरं दिलेली आहेत. या अक्षर वाचतो बघा 1 A V D प्रश्नचिन्ह
IJPAY. आता काय म्हणतील इथं ए इथं वाय आहे, इथं वाय आहे, इथं ए आहे. टी आणि जे काही रिपीट झालेलं नाही इथं, बरोबर ना. आपण काय करूया त्यांना क्रमांक देऊन पाहूया. चला वायला क्रमांक किती आहे? 25. मग वायचा क्रमांक आहे 25. एचा क्रमांक आहे 1. व्हीचा क्रमांक शोधा. 22 क्रमांक. बीचा क्रमांक शोधा. 4. वाटतं की काहीतरी क्रम आहे बघूया, नंबर देऊन पाहू आपण. आयचा क्रमांक किती आहे? 9. जेचा क्रमांक किती आहे? 10. आता ही सिक्वेन्स दिसत नाही बघा याच्यामध्ये, आहे की नाही. तरी काहीतरी सिक्वेन्स शोधूया आपण त्याच्यामध्ये. काही म्हणतील याच्यामध्ये काही सापडत नाही, सापडू आपण काहीतरी. टी मध्ये काय बघा, टीचा नंबर किती आहे? 16 नंबर आहे का टीचा? चला एचा नंबर किती आहे? 1. आणि वायचा नंबर आहे. एकदा संख्या बघून घ्या. आता मी काही संख्यांना सर्कल करतो, तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे. बरोबर आहे ना. सर्कल केलं म्हणजे काय संख्या बघून घ्यायला. या वर्ग संख्या दिसत आहेत, बरोबर ना. पण ह्या 25 आणि 22चा काही संबंध दिसत नाही का? इथं काहीतरी 22चा याचा 10चा संबंध दिसत नाही, 10 आणि इथला संबंध दिसणार नाही. आता एक लक्षात घ्यायचं इथं की ही जी कृती होती, ती कृती आपली योग्य दिशेने जात नव्हती, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पॅटर्न सापडत नव्हता. आता आपण काय करूया, डावीकडचा अनुक्रमांक उजवीकडचा अनुक्रमांक, बरोबर. आता वाय हा शेवटी एक नंबरला आहे, बरोबर आहे का. त्याला निगेटिव्ह 1 म्हणू आपण, -1 म्हणू, कारण तिकडून उलटा मोजतो आपण. त्या एला आपण -1 म्हणूया, कारण इकडून मोजला येतो. तर व्हीला तिकडून मोजू परत, त्याचा नंबर किती आहे? -4 आहे. इकडून डी मोजा, +4 आहे, बरोबर आहे ना. डावीकडून उजवीकडे मोजलं तर धन म्हणू त्याला आपण. हा, इथं काय आहे ते माहिती आहे आपल्याला. आय बघूया आपण. आय कुठं मोजलेला आहे, कोणत्या बाजून मोजायचा? इकडून मोजायचा आहे. तो किती येतो? 9 नंबरला येतो. बघा या दोघांचे नंबर बघा, दोन गट तयार झाले. जेचा नंबर बघा कुठून मोजायचा, जेचा नंबर पाठीमागून मोजायचा. तो नंबर 5 नंबर 10 नंबर 15 16 नंबर येतो. तीचा कुठून मोजल्यानंतर ती सुद्धा 16 येतो, बघा बरं. 1 कुठून मोजला 1 येतो, पाय मागून मोजला तर 1 येतो, बरोबर आहे ना. यांना पण आपण काय करूया, हा +9 आहे आणि इकडचा -9 घ्यायचा. म्हणजे पाठीमागून 9 नंबरला कोणता अक्षर आहे ते शोधायचं याच्यामध्ये. बघा हे दोघांची गटे बघा याच्यामध्ये, आहे का नाही. एक पाठीमागून एक पुढून नंबर, एक पाठीमागून एक पुढून नंबर. इथं आपल्याला पाठीमागून 9 नंबरचा अक्षर कोणतं ते बघायचं. 5, 6, 8 आणि 9. तर हे अक्षर पाठीमागून 9 नंबरचं येते. परत एकदा बघा, वायचा पाठीमागून 1 नंबर होता, एचा पुढून 1 नंबर, बीचा पाठीमागचे हे जे अक्षर आहेत ना, हे पाठीमागून मोजायचे आणि पुढच्या बाजूचे अक्षर हे 2 नंबरचे अक्षर पुढच्या बाजून मोजायचे. बीचा नंबर 4 होता, डीचा नंबर 4 आहे. इथं क्यूचा नंबर पाठीमागून 9, समोरून 9. त्यानंतर जेचा 16 आहे, आता तिचा पण 16 आहे आणि एचा 25 बघा होतं, एक लिहिलं गेलं होतं. तर हे वर्ग संख्यांच्या प्रमाणामध्ये ते वाढत जाते, बरोबर. या ठिकाणी पाठीमागून 9 नंबरला क्यू हे अक्षर येते, आपला पर्याय नंबर 3 लिहिण्याचा उत्तर येते. बघा, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा विचार करण्याची जी पद्धत आहे, तर ती प्रत्येक प्रश्नाने आहे बदलते. तसा विचाराचा पट आपल्याला करता यायला हवा. आता पुढे पुन्हा 4था प्रश्न कसा आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा. वाचून घ्या. BCEGHKKONS आणि क्वेश्चन मार्क.
एवढं वाचा, त्याला अनुक्रमांक देऊन बघा बरं. बघा काय काय गट आहे. बीसीचा एक गट आहे, ईजी एक गट आहे, HK, KO, NS आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. त्यांना अनुक्रमांक देऊन बघा. बघा मी देतो इथं 2 3 बरोबर. चला ईजीचा नंबर 5 7 बरोबर. चला HKचा नंबर किती आहे? 8 11 बरोबर आहे का? त्यानंतर KOचा नंबर शोधा 11 15. चला NA चा शोधा NS N 14 आणि 19 आहे. आता जर तुम्ही बघितलं तर या दोघांमध्ये 1 चा फरक दिसतो, या दोघांमध्ये 2 चा, या दोघांमध्ये 3 चा, इथं 4 चा आणि इथं 5 चा फरक आहे. तो फरक इथं खाली लिहितो तुम्ही. आता कोणत्या 2 अक्षरांमध्ये 6चा फरक येईल ते आपल्याला शोधायचे. पण 2 5 8 11 14 या क्रमाने पहिले लेटर वाढत गेलेले बरोबर. आपण बघा 2 आणि 3 5 होतात +3. त्यानंतर आता ई नंतर एच आलाय आणि इथं पण काय झालंय +3 झाले बघा. एच नंतर के आला, इथं पण पुन्हा +3 आले आणि पुढे एन आला 11 ते 14 झाले, इथं पण +3 करायचं. आता पुढे काय करायचं आपल्याला, इथं सुद्धा +3 घ्यायचं. एन नंतर 3 नंबरला कोणतं अक्षर येतं ते शोधायचं. एन नंतर 1 2 3 कोणतं आलं? क्यू हे अक्षर आलं. पहिलं अक्षर सापडलं आपल्याला. आता क्यू नंतर 5व्या नंबरचं अक्षर बघायचं बरोबर आहे की नाही. क्यू नंतर 5व्या नंबरचं 1 2 3 4 आणि 5 बरोबर आहे. 6व्या शोधायचे ना. बरोबर 1 2 3 4 5 आणि 6व्या नंबरचं अक्षर येते डब्ल्यू. बघा व्ही जर असतं तर आपण गोल करून मोकळं झालं असतो आणि उत्तर चुकलं असतं आपलं. क्यू डब्ल्यू. इथं 5 दिसला म्हणून मी लगेच काय केलं, त्याला 5 नंबर मिळूया. पण कसे मिळवायचे, इथं 1 नंबर, इथं 2 वाढवायचे, इथं 3 वाढवायचे, इथं 4 वाढवायचे, 5 वाढवायचे आणि किती वाढवायचे 6 वाढवायचे. क्यू नंतर 6 नंबरचा अक्षर डब्ल्यू आहे. तर मग आता क्यू डब्ल्यू आपल्याला इथे दिसतोय बघा ऑप्शन नंबर 4. बघा मी क्रमांक जसे दिले त्यातला फरक कसा शोधला, त्यानंतर पहिलं अक्षर कसं वाढत गेलं 3-3च्या टप्प्यानं ते एकदा बघून घ्या. ओके. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता याच्यामध्ये पूर्णांक दिलेले आहेत. दिसतायत ना पूर्णांक वाटतात आपल्याला. डी छेद बी, एच छेद बी, आर छेद सी, एक्स छेद सी, पुढे क्वेश्चन मार्क. मग इथं कोणता अपूर्णांक आहे? आता हा अपूर्णांक नाही, हे अक्षर वर एक अक्षर आहे खाली एक अक्षर आहे असं आपल्याला करून दिलेले आहेत. बघा नंबर देऊन बघा त्यांना. नंबर दिलेले लक्षात येते काहीतरी त्यात कोणती क्रिया करायची ते नंबर दिल्याशिवाय कळत नाही. असं वाचल्याबरोबर काय वाटतं, हे उदाहरण अवघड असेल असं लगेच आपल्या डोळ्यापुढे चित्र तयार होतं. मग आपण अंदाजे उत्तर देऊन मोकळं होतं अशा वेळेस. पण अशी उदाहरणं दिसताना अवघड असली पण ती सोपी असते. चला आपण डीला अनुक्रमांक देऊया. किती नंबर आहे त्याचा? 4. आणि बीचा नंबर किती आहे? बघा 4/2 अपूर्णांक तयार झाला. 4/2. ओके. चला आता एच आणि बी चे घेऊया आपण. एच आले 8 नंबर आणि बी किती आले 2 नंबर. 8/2. आता आर आणि सी घेऊया आपण. आरचं किती दिसते पहा बरं. 18 नंबर आहे आमचा. आणि सीचा नंबर किती आहे? 3 आहे. आता एक्सचा नंबर आहे 24. सीचा नंबर आहे 3. आता बघा बरं पुढे काय यायला पाहिजे मग आता. हे बघा 4/2 हा जो अपूर्णांक आहे तर त्याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं त्याचं उत्तर 2 येतं. 2 पूर्णांक उत्तर येतं ना याचं. याचं पण तसंच करून बघा बरं. त्याचं किती उत्तर यायला पाहिजे? 4 येते बरोबर ना. 2 चौक 8 होतात. तिथं बघा बरं 3 जर 18ला लागलं तर 3 7 6 येतो पूर्णांक तिथं. याचं किती येतो बघा बघा शोधून. 24ला जर 3 ने भागलं तर 3 8 24 होता.
आता याचं उत्तर 2 येतं, याचं 4, 6, 8. आता किती उत्तर यायला पाहिजे? 10 उत्तर यायला पाहिजे. तर पर्याय एकदम बघूया आपण. कोणत्या पूर्णांकाचं उत्तर 10 येतं? बघा बरं विचार करून. आईला अनुक्रमांक द्या, त्याला एने भागा. ए म्हणजे 1 न भागा त्याला. आईचा नंबर 9 आहे ना, 9/1. यांचा भागाकार येतो का 10? येतो का 10? नाही येणार. 30 करून पाहू आपण. ते आहे किती? 20. सी म्हणजे 3 नंबर आहे. 20ला 3 ने भागल्यावर 10 येतात ना. 3 10 20 येतात का? नाही होत ना. ते उत्तर सुद्धा तिथं आहे. चला A/B. ते आहे 20. B किती आहे? बघा बरं भागाकार करून घ्या ना. ते 10 20 होतात ना. इथं बघा 10 उत्तर आला तरी. म्हणजे आपल्याला T/B हे उत्तर आपण बरोबर येणार आहे. तुम्ही मला बरंच उद्योग करावा लागला आपल्या इथं. पण ह्या क्रिया झटपट करायच्या असतात. आता तुम्हाला समजावं म्हणून मी थोडा स्लो घेते. पण ह्या क्रिया डोळ्यापुढे आल्यानंतर लगेच लक्षात येते की हे 2 हे 4 हे 6 हे 8 आहे. मग 10 की कोणती होती? ते पर्यायातून निवडून लगेच त्याचं उत्तर एका मिनिटाच्या आत उत्तर याचं तयार होतं. म्हणजे अंश आणि छेद आले की अनुक्रमांक द्यायचे आणि त्याचं पूर्णांकात रूपांतर होतं का नाही ते बघायचं. हा त्याच्यामधला क्ल्यू आहे. तिथं 3 चे गट दिलेले आहेत. पहिला आहे YXW, दुसरा XVT, तिसरा WSP आणि चौथा आहे BOK. त्यांना अनुक्रमांक देऊन बघा बरं, ते लक्षात येईल लगेच. तुमच्या लक्षात आलं असेल लगेच अनुक्रमांक दिल्यानंतर की हा जो Y आहे त्याचा X शी जर संबंध जोडला, इकडे बघा Y ला X आहे. पहिलं अक्षर पाहू आपण. X आणि W चा जर संबंध जोडला तर X प्लस खेटूनच लगेच इकडं W आहे. W चा आणि V चा जर संबंध जोडला तर W ला खेटून लगेच इकडं V आहे. आता V च्या अलीकडे कोण आहे? पहिलं अक्षर आपलं येऊन मिळेल आपल्याला. म्हणजे ह्या 2 पर्यायाचं उत्तर असेल. आता दुसऱ्या अक्षराकडे जाऊ. X आणि V चा संबंध घेऊ आपण. X आणि V. X आणि V याच्यामध्ये W हे अक्षर आहे बघा. X सोडून जंप मारलेलं आहे. आता V आणि S मध्ये आता स्थिती कमी बघूया आपण. V आणि S त्याच्यामध्ये किती अक्षर आहेत? मात्र 2 अक्षरांचा जंप आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे का? लक्षात ठेवा. इथं 2 केलंय प्लस. इथं प्लस 1 होता. आता S आणि O मध्ये जाऊया आपण. S आणि O मध्ये पहा. S आणि O याच्यामध्ये किती अक्षरांचा जंप मारलेला आहे? 3. मग इथं प्लस 3 मारायचं. इथं प्लस 1 प्लस 2 प्लस 3. आता पुढे किती व्हायला पाहिजे? प्लस 4 होतील. आता इथं कोणतं अक्षर आलेलं O. मग ओच्या अलीकडे 4 अक्षर सोडून द्यायचे. 1 2 3 4. कोणतं अक्षर येतं मग? J. आता U आणि J बघा, हे दोन्हीमध्ये J आलेलं आहे बघा. आहे की नाही? हे दोन्ही उत्तर होणार नाही. आपल्या शेवटचं शोधायचे, शेवटचं सुद्धा. आता W कडे जाऊ आपण. W आणि T मध्ये पहा. आता W आणि T मध्ये उत्तर 1 2 2 चा जंप मारलेला आहे. बरोबर आहे? 2 चा जंप अलीकडे मारलेला आहे. त्यानंतर T आणि P मध्ये बघा. T आणि P मध्ये कितीचा जंप आहे पहा इथं? 3 सोडून दिलेले आहेत, है ना? 3 चा जंप आहे. आता P आणि K मध्ये बघा. P आणि K मध्ये बघायचं. 1 2 3 4 चा जंप आलाय बघा. K आणि किती मध्ये 5 चा जंप गेली मग? 5 अक्षर सोडून पुढचं घ्यायचं. 1 2 3 4 5 कोणतं येते? B येते. बरोबर? UJE बरोबर. हे नंबर पाहिजे UJE बरोबर. म्हणजे प्रत्येक अक्षर कोणत्या क्रमाने चेंज होत गेले एवढं पाहिलं आपण फक्त. पहिलं जे अक्षर होतं ना प्रत्येक गटात
किंवा प्रत्येक पदार्थ पहिलं अक्षर ते काय केलंय, एक एक न मागे मागे आणलंय. दुसरं अक्षर तिथं मात्र काय केलं, जंप मारताना एक न जंप मारली, 2 ने मारली, 3 ने मारली, नंतर मग आपण 4 ने जंप मारली. खाली पण तसंच आहे. सुरुवातीला 2 ने जंप मारली, नंतर 3 ने मारली, 4 ने मारली आणि मग 5 ने जंप मारली. म्हणजे परत सोडून गेले. तर सांगतो प्रश्नामध्ये बघा, वाचून घ्यायचा प्रश्न. AGCDEAFH क्वेश्चन मार्क. AGCDEAFH लगेच अनुक्रमांक बघा. ए चा अनुक्रमांक 1 आहे, जी चा अनुक्रमांक 8 आहे. हा बरोबर, 7 आहे. चला 17 झाले का तयार? पुढे असे होतात का बघू आपण. तर सी चा अनुक्रमांक किती आहे? 3. चला डी चा अनुक्रमांक किती येतोय मग? 4 येतो. तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, काही जे मुलं ज्यांचे डोक्यामध्ये लगेच गणित क्लिक होतं त्यांच्या लक्षात आलं का पुढे काय गंमत होणार आहे. डी आहे 5, ए आहे 1. आता पुढे किती होईल बघा बरं, विचार करून सांगा पटकन. पुढचा आपण काही जे नंबर न बघता पण सांगू शकतो. इथं 68 नंबर येतात बघा. आता हे 17, 34, 51, 68 हे काय आहे? 17चा पाढा आहे. 17 गुणिले 34, 17 × 51, 17 × 62, 17 85. म्हणजे सेमीचे आहे त्यांना मग काय म्हणायचं, 75/85. आता 1 नंबरला, 8 नंबरला जे अक्षर आहे ते शोधायचे. 5 आणि 3 8. तिथे कोणतं अक्षर? एच. आणि 5 नंबरला आहे HE. राईट आन्सर. पुढे 1 नंबरला पर्याय नको एसी. काही मुलं असं करतात बरं का, तिथं एसी बघतात, इथं अंडरलाईन करून लगेच गोल रंग मोकळे होतात. आपल्याला येतं बरोबर आहे HE. सोपा प्रश्न होता. फक्त पाढे पाठ पाहिजे होतं त्यासाठी. पाढे जर पाठ असतील तर एकदम सोपा प्रश्न होता. तर पुढे बघा, ADG. YDS HAN आणि प्रश्नचिन्ह 3 अक्षरांची गट, 3 अक्षरांची गट दिलेली आहे आणि त्या गटांमध्ये काहीतरी एक समान सूत्र आहे. त्या समान सूत्रानं पुढच्या ठिकाणी, चौथ्या ठिकाणी कोणतं अक्षर येईल ते आपल्याला शोधायचं. तर अनुक्रमांक देऊया आपण. नंबर 1, नंबर 4, नंबर 7. 1 4 7. ओके. तर वाय घेऊया आपण. पाठीमागून 1 नंबर घेऊ त्याला आपण. बी आहे तो पण पाठीमागून 4 नंबरचा आहे. याला असं बांधून ठेवूया. पाठीमागून नंबर घेतले, हे समोरचे नंबर आहेत ना. एस किती आहे? पाठीमागून 7 नंबरचा आहे. याचे आणि त्याचे नंबर सांगितले जाईल. आता एच चा नंबर किती आहे? 8 नंबर आहे. तर समोरच्या बाजूला नंबर घ्यायचे आता. तर के चा समोरून नंबर किती येतो? 11, 11 नंबर येतो. आणि एन चा समोरून नंबर येतो 14. आता याचा उपयोग करून आपल्याला पुढे जायचे. आता उलट्या क्रमाने तिकडून 8 नंबरचं अक्षर कोणतं आहे ते बघा. आर येतो बघा बरं तिकडून 8 नंबरला. पाठीमागून 8व्या नंबरला आला आहे. पाठीमागून 11व्या नंबरला अक्षर येते. येते का बघा बरं पाठीमागून 11व्या नंबरला. आणि पाठीमागून 14व्या नंबरचं अक्षर कोणतं येते? आहे याच्यामध्ये आर येईल, उत्तर आहे का बरं? नाही, म्हणजे आपण हे जे काम केलं ते काय झालं? गलत हो गया. दुसऱ्या मार्गाने विचार करायचा. चला दुसरा मार्ग करा. दुसऱ्या मार्गाने विचार करून बघा. परत याचा नंबर घेऊन घ्या. 1 4 7. वायला पण नंबर तुम्ही पाहूया. कोणता नंबर द्यायचा? वायला उलट क्रमांक द्यायचा का? नाही द्यायचं. पाठीमागूनच नंबर घेऊ आपण त्याला. कारण उलट क्रमांक दिले तर हे नंबर सेम येतात, पण मग ते शेवटचं तर त्याचं उत्तर आपलं सापडत नाही. ते ROT हे उत्तर सापडलं नाही. तर वायचा नंबर आहे 25. बी चा नंबर किती आहे बघा बरं? 21 22. एस चा नंबर किती आहे?
19 बरोबर. HAM चा समोरून नंबर द्यायचा आता. A चा नंबर किती आहे? 8 नंबर आहे. A चा नंबर किती आहे? 11. N चा नंबर किती आहे? 17. आता बघा 1 4 7 बरोबर आहे ना. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 3चा फरक आहे. इथं सुद्धा कितीचा आहे? 3. इथं सुद्धा 3च्या फरकानं आहे. इथं सुद्धा 3चा फरक आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता 3च्या फरकानं कोणकोणते गटामध्ये अक्षर कोणकोणते तर शोधा ते. आता 3 वेळा टी आलेले आहे याच्यामध्ये. आपण टी पासून सुरू करूया. आणि अक्षर पुढे पुढे गेलेली आहेत ना. हा गट मागे आहे. हा गट मागे येणार असला पाहिजे. इथं बाहेर आधी 3 होता. इथं वजा 3 होता. इथं अधिक 3 होता. इथं वजा 3 झालेलं आहे ना. मग टीच्या पाठीमध्ये 3 नंबरचा अक्षर कोणतं आहे? क्यू आहे. बरोबर. पहिलं टी क्यू झालं. एन आणि एन मध्ये पाहूया आपण. आता पुन्हा 3 1 2 आणि 3 टी क्यू एन हा पर्याय ठिकाणी बरोबर नसते का? तर हे उदाहरण मग असं सोडवलं होतं. ROT हे उत्तर येत होतं त्याचं. ते जर पर्याय असतं ते पण बरोबर होतं बरं. पण आता पर्याय नव्हतं ते. म्हणून आपल्याला इथे विचार बदलून घ्यावा लागला की 1 4 7 3 ने वाढतात. 25 12 19 3 ने कमी होतात. 8 11 14 3 ने वाढतात. आता TQN 3 ने कमी होतात. त्यांचा जो अनुक्रमांक आहे तो 3 ने कमी होतो. म्हणून TQN हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न वाचून घ्यायला. DY23 गमतीशीर प्रश्न येतो बघा. तर हे इंग्रजी अक्षर आणि जर संख्या आल्या तर त्याच्यामध्ये खरंच गंमत असते. म्हणजे सोपा प्रश्न असतो एकदम. जास्त डोकं चालवायची गरज पडत नाही. बघा BY23 DW 19 FU 15 पुढे किती? आपण हे बी डी आणि एफ हे कोणत्या क्रमाने ते पाहू आपण. बीला अनुक्रमांक 2, बीचा अनुक्रमांक 4, एच चा अनुक्रमांक किती आहे? 6. बघा 2 4 6 8 नंबरचा अक्षर कोणता आहे? एच. आता वाय पाहूया आपण. YWU वाय शेवटून 1 नंबरचा आहे. मग त्याला 25 नंबर देतो तुम्ही. डब्ल्यू किती नंबरचा आहे? 23 नंबरचा. तर हे यू 21 नंबरचा आहे बघा बरं आहे ना. आता 19 नंबरचा अक्षर शोधायचे आपल्याला. कोणतं आहे बघा 19 तिकडून बघा इकडून तिकडे जायचे 19 नंबरला. कोणतं आहे 19 नंबरला? HS. इथं आहे इथे आहे. या 2 पैकी कोणतं तरी उत्तर असेल आपलं. कुणी आपल्याला असणार नाही. असणार नाही उत्तर. आता आपल्याला हे 23 19 15 याचा संबंध शोधायचा आहे. 23 हे 19 पेक्षा कितीने जास्त दिसत आहे किंवा 23 पेक्षा 19 कितीने कमी आहे? वजाच्या. आता 19 मधून किती वजा केल्यावर 15 येतील? पुन्हा 4 वजा 4. आता 15 मधून किती वजा केल्यावर इथं किती द्यायचे? वजा 4 करायचे 15 मधून. किती येतात? 11 येतात. HS 11 हे आपलं उत्तर येईल. ते पर्याय नंबर 2 बघायचं है ना. एकदा समजून घ्या. या अक्षरांचा क्रमांकाची HS मला सापडले तर मी संख्या कशा शोधल्या 4 4 कमी होतात. एवढा त्याच्यामध्ये संदर्भ आहे. पर्याय नंबर 2 लिहिलं उत्तर येतं. बघा एकदा समजून घ्या कसं आहे ते. HS 11 हे उत्तर आलेलं आहे. बी डी आणि एफ 2 4 6 आणि 8 नंबर H येतो. YWU 25 23 22 काय असेल त्या नंबरला आपण 19 नंबर अक्षर घेतलं. त्यानंतर 23 19 15 हे 4 4 न कमी होतात. 11 हे त्याचं उत्तर येतं बरोबर. HS 11 हे उत्तर आहे. समावेश अशा प्रकारचे प्रश्न होतात. म्हणजे याच्यामध्ये संख्याचा थोडासा वेगळ्या प्रकारच्या संख्या दिसत आहेत. बघूया आपण काय येते. गणिताच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत स्कॉलरशिपसाठी त्या आपल्या व्यवस्थित पाठ असतील तर तुम्ही लगेच सांगू शकता. काही मुलाचं उत्तर तयार पण झालं असेल. फक्त आपण काय करूया 17 बघूया एकदा. चांगली दिवस संख्या 17
कडे बघा, 37 कडे बघा, 82 कडे बघा, 325 कडे बघा. ओके, तर तुम्ही मला 17, 37, 82, 325 आईच्या लक्षात पण आलं असेल बघा की ही 17 काय आहे, 4चा वर्ग अधिक 1 आहे. हे वरच नंतर बघायचे बरं का. हे 37 काय आहे, आता लक्षात आलं बघा बऱ्याच जणांच्या, 6चा वर्ग अधिक 1 आहे. बरोबर. नंतर 82 9चा वर्ग अधिक 1 आहे. आता 324 कोणाचा वर्ग आहे सांगा बरं. सांगा बघा, 324 कोणाचा वर्ग आहे, 18चा वर्ग. 18चा वर्ग अधिक 1 बरोबर 325. आता तुम्ही मला हे 4, 6, 9, 8 हे कुठून आले? आपण या डीचा संदर्भ लागतो काही. डीचा नंबर किती आहे, 4चा वर्ग 1 आला. एचचा नंबर किती आहे, 6. बघा 6चा. आता आई किती नंबरला आहे, 6 नंबरला. बरोबर. मागे किती यायला पाहिजे, याच्यात पण काहीतरी ठराविक टप्प्यानं वाढते बरं का. यात पण वाढ होते. 4 9 6 आणि 3 9 आणि 9 4 तिथं 13 व्हायला पाहिजे बघा. आणि मग 13 आणि 5 18 होतात ना बघा, झाले 18. हे 18 नंबरला 13 अधिक 5 बघा. इथे लिहिली तुम्ही 4 अधिक 2 6 झाले, 6 अधिक 3 9 झाले, 9 अधिक 4 13 झाले, 13 अधिक 5 18 झाले. 13 या क्रमांकाचं अक्षर कोणतं ते बघायचं. 5 आणि 5 10 3 13 येतात एम. आता 13चा वर्ग आपल्याला माहिती का नाही, 169 इज द स्क्वेअर ऑफ 13. त्याच्यामध्ये +1 करायचा, किती होतात 170. एम छेद 170. एम इथे एन छेद 170 पण आहे. आपलं एम छेद 170 हे आन्सर आलेला आहे. बघून घ्या. आणि ती संख्या पाहिल्याबरोबर डोळ्यापुढे क्लिक व्हायला पाहिजे लगेच, याचा काहीतरी संबंध आहे. एवढी कच्चं काम करण्याची पण गरज नाही तुम्हाला. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही त्याचं उत्तर तयार करू शकता. त्यासाठी फक्त काय करायचे, वर्ग पाठांतर करायचे. 30 पर्यंतचे वर्ग कमीत कमी पाठ करायचे. वर्ग पाठांतर करणे त्याचा गणिताला सुद्धा उपयोग होतो. 30 पर्यंत वर्ग पाठ करून टाकायचे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे असतीलही, ज्यांचे नाही त्यांनी काम पूर्ण करायचं. तिथे सुद्धा पुन्हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येईल. आता एकच प्रकारचा प्रश्न चालू आहे, पण प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे बघा. फक्त त्यात कॉमन गोष्ट कोणती आहे, की आपण अक्षरांना अनुक्रमांक देतोय. हाच फक्त कॉमन भाग आहे. तर ते कोणत्या क्रमाला वाढतात कमी होतात, मूळ संख्यांचा विचार आहे, वर्ग संख्यांचा विचार आहे. एकदम आपण नंबर देऊन पाहूया त्याला. नंबर 1 ला 1 नंबर देतो. एक्सचा नंबर किती आहे, एक्सचा नंबर किती बघा, 24 नंबर आहे. सीचा नंबर 3 आहे. बीचा नंबर 22. टीचा नंबर 5 आहे. टीचा नंबर किती आहे, 20 आहे. जीचा नंबर किती आहे, किती आहे 7 आहे. म्हणजे बघा की एका आणि संख्याचा जो क्रम आहे तो वेगळ्या पद्धतीने बदलतोय, एका आणि संख्याचा क्रम वेगळ्या पद्धतीने बदलतो. इथं अजून एक प्रश्नचिन्ह असू शकतं बरं. म्हणजे आणखी पुढचे जे अक्षर आहेत ते सुद्धा शोधावे लागतील कधी कधी एखाद्या प्रश्नामध्ये. आता इथे एकच प्रश्नचिन्ह आहे. इथं बघा 1 आणि 3चा संदर्भ विचार करा, तिथं +2 झालेले. 3 आणि 5 मध्ये विचार केला तिथं सुद्धा +2 झाले. 5 आणि 7चा जर विचार केला इथं सुद्धा +2 झाले. 7 आणि पुढच्या प्रश्नचिन्हाचा विचार केला तर +2 होतील. पुढच्या प्रश्नचिन्ह आपल्याला सध्या गरज नाही. 3 ते 5 24 आणि 22 मध्ये या. इथं -2 झालेले आहेत. 24 मधून 2 वजा केले की 22 होतात. आता पुन्हा 22 मधून 2 वजा केले की 20 येतात. बरोबर. आणि 20 मधून किती वजा करायचे,
टोन म्हणजे थोडक्यात इथं प्रश्नाचं उत्तर काय करायचंय, 18व्या नंबरला कोणते अक्षर आले असा साधारण सोपा प्रश्न त्याच्यात येतो. मग 18व्या नंबरला कोणतं अक्षर येते, 5 आणि 5, 15, 16, 17, 18 कोणतं अक्षर येते, आर अक्षर येते. आणि पुढचं जर शोधायचं असतं ना तर 9 नंबरचा अक्षर कोणतं आलं असतं, आय आलं असतं. म्हणजे आर आणि आय ही दोन उत्तर आली असते त्याच्यामध्ये. दोन प्रश्नचिन्ह असते तर दुसऱ्या प्रश्नचिन्हाची आपल्याला गरज नाही, आपल्याला फक्त आर हे उत्तर अपेक्षित आहे. एकाआड अक्षर घेतली आपण ती कोणत्या 2च्या पट्टीत वाढत गेली, तरी 2च्या टप्प्याने वाढत गेली आणि वरचे जे मधले जे 2, 4, 6 या क्रमांकाची जी अक्षर आहेत ती मात्र 2-2 ने कमी होत गेली आणि विषम स्थानावरची अक्षर 2-2 ने वाढत गेली, सम स्थानावरची अक्षर 2-2 ने कमी होत गेली आणि त्याप्रमाणे आपल्याला उत्तर त्या क्रमाने उत्तर मिळालं आंग्र. पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न गुणाकार द्यायला गुणाकार करायचा आपल्याला द्यायचं म्हणजे फसवण्यासाठी म्हणून काही दोन चिन्ह देतात. हे गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये. बघा के गुणिले एल बरोबर आय, के गुणिले एल बरोबर आय, पी गुणिले क्यू बरोबर एन, हा एक गुणाकार आहे. एफ गुणिले जी बरोबर डी, यू गुणिले व्ही बरोबर एस आणि पुढे कोणता गट येईल असाच. तिथं दिसताना गुणाकार दिसतोय, पाहूया आपण गुणाकार आहे की नाही. बघा त्यांना अनुक्रमांक देऊन पहा, त्या अनुक्रमांकांचा ह्या पुढच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाचा काहीतरी संबंध असायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं बघा. चा अनुक्रमांक किती आहे, 11. एल चा अनुक्रमांक किती आहे, 12. आणि आय मात्र किती आहे, 9. 11, 12, 9 काय संबंध तू बघा येतो का काही, नाही येत ना. त्या संबंध येतो काही नाही. मग आता उलट्या क्रमाने या पाठीमागे येतो, उलट क्रमाने या. त्याला केचा पाठीमागून क्रमांक किती आहे, 15. एलचा क्रमांक किती आहे, पाठीमागून 14. आणि आयचा अनुक्रमांक किती आहे, 17 आहे ना. पाठीमागून 17 आहे का नंबर, 14, 15, 17 येतो काही संदर्भ बघा येतो का, नाही येत ना. आता टी पण घेऊन बघा तसं जमणार, टी पण होणार नाही बघा. टी 10 आहे पाठीमागून 9 येईल, एन किती आला पाहिजे, किती येतो तो 12 येतो, बरोबर आहे येते की नाही. चला एफ कडे जा, पाठीमागून नंबर एफ किती आहे, 20 नंबर आहे. जीचा पाठीमागून नंबर किती आहे, 19. आणि डीचा पाठीमागून नंबर किती आहे, 22 नंबर आहे ना. 12, 20, 20, 20, 19, 22. ह्या क्रमांकाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बघा 15 आहे, 10 आहे, 20 झाले आता, बरोबर आहे ना. एक एक नंबर दाखल घेतलेले आहे समजूया आपण प्रत्येक गटातलं, बरोबर आहे ना. प्रत्येक गटातलं पहिल्या क्रमांकाचं अक्षर. आता यू हे पहिल्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे 5व्या क्रमांकाचं अक्षर आहे, सॉरी 21व्या क्रमांकाचं अक्षर. इकडून किती नंबरचं 5व्या क्रमांकाचं अक्षर आहे, बरोबर. हा आणि व्ही किती आहे, 4व्या क्रमांकाचा आपण पाठीमागून एस किती क्रमांकाचं आहे, 7व्या क्रमांकाचं. या क्रमाने सुद्धा आपण काय करू शकतो, या क्रमाने सुद्धा आपण आपलं उत्तर शोधू शकतो. तर बघा 15चा केचा गट झाला, या गटातलं काम संपवलं त्यांनी, पीच्या गटातलं काम संपवलं, त्यानंतर एसच्या गटातलं काम संपवलं, बीच्या गटातलं संपवलं. मग राहायला कोणता गट, पहिला गट राहिला, बरोबर आहे ना. आता पहिल्या गटामध्ये एचा नंबर आहे किती, 25 क्रमांक आहे. आता इथे 4 नंबर आहे पहा, 5 आणि 4 आहे म्हणजेच काय घ्यावं लागेल, 24वा नंबर घ्यावा लागेल, बरोबर.
आता पहिल्यापेक्षा 3 ने जास्त आहे हा. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? हा, बघून घ्या चांगलं. 25 आणि 24 चा जो क्रमांक आहे, तर आपल्याला याचा गुणाकार सापडला. यातून उत्तर किती यायला पाहिजे बघा. 15, 14, 17 झाले. आता या याच्या पलीकडे 27व्या क्रमांकाचं अक्षर घ्यायचं का मग? हे संपलं की तिकडून मोजायला सुरुवात करायची साधं सोपं. बरोबर आहे की नाही? आता 25 नंतर 3 नंबरचं अक्षर घ्यायचे. हे संपलं की 1, 2, 3 असं 3 ना. मग मला बघा. हा, इथं 2चा फरक आहे. बघा नाही, इथं आपल्याला 2चा फरक आला पाहिजे. 25 + 2 27 म्हणजे आपल्याला कोणता अक्षर येणार आहे? एक्स अक्षर येणार आहे. बघा विचार करून टाका. तिथे मी +3 लिहिलं होतं, आहे की नाही? इथं प्रत्येक ठिकाणी बघा 2 वाढलेलं आहे ना? आणि तू होते आपल्याकडे बऱ्याच वेळा. 2 वाढलं पाहिजे. इथं मी 3 वाढवलं. 5 आणि 3 7 असं म्हटलो मी. 5 आणि 2 7 होतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे A गुणिले B बरोबर X हे त्याचं उत्तर येतं. मग माझं W पण आलं असतं, पण यात पर्याय W नाहीये. मगाचं उत्तर तर W असतं, पर्याय तर चुकलं असतं माझ्याकडून ते. बरोबर आहे ना? म्हणून थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं. अनुक्रमांक झटपट द्यायची. लगेच त्याच्यामध्ये आपल्याला काय तयार होतो? एक पॅटर्न तयार होतो. आता आपले प्रश्न बदलले थोडेसे, की समसंबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा संबंध. तर आता के आणि जी याच्यामधला संबंध शोधा. तर याचे नंबर द्या ना, के आणि जी ला. केचा नंबर आहे केचा नंबर किती आहे? 11. चला, जीचा नंबर किती आहे? 7. आणि बीचा नंबर येतो 4. 11, 7 आणि 4 कसे होतील? बरोबर विचार करू. 11, 7 आणि 4 काय संबंध येतो? म्हणजे आपले नंबर देऊ टाकले असे पाठीमागून नंबर देऊ पाहू आपण. त्याच्यामध्ये आपलं काम. मग 11, 7 आणि 4 काय संबंध आला पाहिलं की नाही तुम्ही? पाठीमागून नंबर देऊन बघितलं होईल का? 15. 15 आणि हे किती आहे? 15, 18. बीचा 4 कसा होणार आहे? मगाशी जो संबंध होता तो बरोबर होता. 11, जीचा नंबर 7 आहे आणि डी किती झाला? 4 झाला. त्या दोघांमध्ये कोणती क्रिया केल्यावर 4 उत्तर येईल? वजाबाकी करायची साधन सोपं. बरोबर आहे ना? तसंच टी आणि एल मध्ये वजाबाकी करूया आपण. आता टीचा क्रमांक आहे 20, 20 नंबर आहे. बरोबर आहे का? 20 नंबर. ओके. एलचा नंबर शोधा. एलचा नंबर आहे 12. यांची काही इथं वजाबाकी केली होती का नाही? इथं वजाबाकी करायची. किती येते वजाबाकी? 20 मधून 12 गेल्यावर 8 वजाबाकी. इथं 8 वेळेस येतं उत्तर, तर नाही. 8व्या क्रमांकाचं अक्षर हे 5 आणि 8. एच हे जे अक्षर आहे ते 8व्या क्रमांकावर येतं. अशा प्रकारे समजा सोपं उदाहरण होतं ते. ते वजाबाकी करायची एवढं लक्षात घ्यायचं होतं. बघा गमतीशीर उदाहरण आहे. तुम्ही याच्यामध्ये लगेच काही जणांचं तयार पण झालं असेल. जी असं उत्तर कधी तयार केलं असेल. हे बघा एडीचं डी एक आहे ना त्यांनी. आपण इजीचं जी करून टाकू. मध्ये काय लिहिलेली ठेवलेली. बघा बरोबर. इथं 5 लिहिले. कुठून आणले 5 त्यांनी? आणि ए आणि जी मध्ये बघ किती लिहायचे? ला क्रमांक देऊन टाकू आपण. 1 आणि 4. दोघांची बेरीज केल्यासारखं नाही 5. चला ही चालू क्रमांक सांगा मला. ही चालू क्रमांक काय आहे? ही चालू क्रमांक 5 आहे. जी चालू क्रमांक 7. आणि या दोघांची बेरीज किती येते? 12.
12व्या क्रमांकाचं अक्षर कोणतं येतं? हा 12. इथं 12 इथं अक्षर लिहायचं आणि संख्या लिहायची आपल्याला. G12E हे आपलं उत्तर आहे. इथं 11 पण दिले पहा किंवा 3 G चे पर्याय होते. आपली जर बेरीज मध्ये जर समजा चुकीचं झालं असतं काही तर हे उत्तर चुकलं असतं. सोपा प्रश्न होता. असे प्रश्न आपले चुकायला नको. तर पुढे एडीजे BFM झालं तर C काय होते? एडीजेला नंबर देऊन टाका लगेच. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये कॉमन गोष्ट अशी नंबर द्यायचा आणि मग त्या नंबरवर काहीतरी काम करायचं. तर ते नंबर देण्यासाठी अक्षरमाला डोळ्यापुढे असणे गरजेचं आहे. अक्षरमाला पाठ केली तर सगळ्यात उत्तम असतं. कोणतं अक्षर किती क्रमांकावर लगेच सांगता येतं आपल्याला. चला मी अनुक्रमांक देऊन टाकतो. 1 4 10. BFMचं बघा बरं 2 6 आणि 13. बघून घ्या कसं केलंय ते. 1 मध्ये 1 मिळवला की 2 झाला. बरोबर. 4 मध्ये 2 मिळवले की 6 झाले. आणि 10 मध्ये 3 मिळवले की म्हणजे 1 2 3 मिळवायचे. चला सीच्या नंबर मध्ये 1 मिळवू डी आला. सीच्या शेजारी डी आहे लगेच. त्यानंतर आयच्या नंतर 2 नंबरला के येतो. त्यानंतर जे नंतर 3 नंबर शोधायचा आहे. ओ नंतर 3 नंबर शोधायचा 1 2 3. डी आहे का बघा बरं मर्यादेने कुठे म्हणजे 1 2 3 या प्रमाणे वाढवायचे. ओके. हा पर्याय बरोबर येते. होऊन घ्या एकदा. हा पर्याय बरोबर आहे. पहिल्या अक्षरामध्ये बदल झाला 1 ने वाढलं. दुसऱ्या अक्षरामध्ये बदल झाला 2 ने वाढलं. तिसऱ्या अक्षर 3 ने वाढलं. तोच संदर्भ इथं लावला आणि DKR हे उत्तर मला मिळालं. 16वा बघा प्रश्न MOQ त्याचा संबंध आहे PRU शी. त्याला नंबर देऊन टाका. M ला नंबर द्या 13. M चा 13 नंबर आहे. O चा नंबर आहे 15 आणि Q चा नंबर आहे 17. बघा सोपा नंबर आहे की नाही 13 15 17. आता PRU चा घेऊ. P चा नंबर किती आहे 16. R चा नंबर आहे 18 आणि B चा नंबर आहे 21. आता हे 13 चे 16 कसे झाले ते बघायचं. कसे झाले +3. 15 चे 18 कसे झाले +3 आणि 17 चे 21 कसे झाले यू आहे 21 नंबरला बरोबर ते +4 झाले. म्हणजे +3 +3 +4 हा हे सूत्र आपल्याला मिळालं. कोणतं सूत्र आहे +3 +3 +4. तर इथं येताना मात्र आपल्याला पुढचं पद दिलंय त्याच्या आधीचं पद शोधायचे म्हणजे -3 -3 -4 हे सूत्र इथं वापरावं लागेल. आता याच्या अगोदर 3 नंबरला कोण आहे 1 2 3 के बरोबर. आता पहिला असेल के सापडला. आता पीच्या अगोदर 3 कोण आहे बघा बरं 1 2 3 एम आणि एसच्या अगोदर 4 नंबरला कोण आहे 1 2 3 4 KMO आहे पर्यंत बरोबर KMO म्हणजे नंबर दिले त्या नंबरवर कोणकोणत्या प्रकारच्या क्रिया केलेल्या आहेत तर त्याचा संदर्भ या ठिकाणी घेऊन आपल्याला याचं उत्तर सापडलं KMO. मग हे उत्तर आलेलं आहे या प्रश्नाचं KMO. SB24 आहे तर KD बरोबर किती असा प्रश्न येईल. विचार करून बघा नंबर देऊन बघा बरं त्यांना. SB बरोबर 24 आहे. मला वाटतं सोपा प्रश्न असावा. बघा विचार करून. SB नंबर देऊन पहा. F ला नंबर दिला 6. F चा 6 नंबर B चा 2 नंबर 6 2 ची 24 कशी झाली असेल बघा बरं विचार करून. 6 2 ची 24 कशी झाली. काही मुलं म्हणतील हा 2 असाच दिला आणि असा 2 वजा केला असं नाही चालणार. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि त्याची दुप्पट करायची ही येते 24.
12 12 24. ओके. मग तसंच आता केचा नंबर किती आहे? 11. डीचा नंबर आहे 4. त्यांचा गुणाकार करायचा 44, त्याला 2 ने गुणायचं, त्याचं उत्तर येतं 44 गुणिले 88. ओके. 88 हे त्याचं उत्तर येईल. अशा प्रकारे हे 17 प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपला शेवटचा एक प्रश्न घेऊ, कारण आपली जी निर्धारित वेळ आहे ती आपली संपत आलेली आहे. तर हे 88 उत्तर कसं आलं समजून घ्या. या दोघांच्या अनुक्रमांकांचा गुणाकार गुणिले 2 बरोबर 24. तसंच या दोघांच्या अनुक्रमांकांचा गुणाकार गुणिले 2 बरोबर 88 हे त्याचं उत्तर आलं. हा शेवटचा प्रश्न घेऊ आणि आता आपला जो तास आहे तो थांबूया. पहिल्या प्रश्नाचं निरीक्षण करा. WVU चा संबंध आहे NC, तर TSR चा संबंध कोणाशी? WVU त्याचा संबंध आहे, बघा विचार करून. पाठीमागून नंबर घेऊन घ्या. 3 नंबर, बीचा नंबर आहे 4 आणि ओचा नंबर आहे 5. 3 4 5. याची बेरीज केली 3 4 7 5 12 येते. पण हा N 12 नंबरला आहे, बघून घ्या. N येतो 14 नंबरला. मग नंबर आपण जसे तिकडून दिले होते ना, तसा N पण पाठीमागून 12व्या नंबरला आहे का पाहूया आपण. आता बघा 12 आहे नाही 12व्या नंबरला. पाठीमागून 12 नंबर येतात. तसं TSRला पण पाठीमागून नंबर घेऊ आपण. Pचा नंबर 6 आहे, Sचा नंबर 7 आहे, Rचा नंबर 8 आहे. 6 7 8. 13 13 आणि 8 21. पाठीमागून 21 नंबरला कोणतं अक्षर येतं? ई येतं. पाठीमागून 21 नंबरचा अक्षर ई, म्हणून ई हा पर्याय या ठिकाणी बरोबर येतो. एकदा बघून घ्या. नंबर पाठीमागून दिलेले बरं का, म्हणजेच उजवीकडून डावीकडे नंबर दिलेले. तो संबंध आपण पुढच्या या ठिकाणी जे अक्षर आहे त्यासाठी सुद्धा तो संबंध वापरला. नाहीतर मग 21 नंबरचा अक्षर तिकडे यू पण आलं असतं, तर पर्याय नाही पण यू उत्तर आलं असतं आपलं. मग असं वाटलं असतं की प्रश्न चुकीचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज इंग्रजी अक्षरमाला यावर 3 दिवस, पहिल्या दिवशी आपण मराठी वर्णमाला घेतली काल आणि आज इंग्रजी अक्षरमाला घेतली. आणि या मराठी आणि इंग्रजी अक्षरमालेवर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव कसा करायचा, त्यासाठी आवश्यक पूर्वज्ञान कोणतं आहे याबद्दल आपण चर्चा केली. आणि आपण सर्वांनी या 3 दिवस अतिशय उत्तम असं मार्गदर्शनाचा लाभ घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आजची जी तासिका आहे ती त्या ठिकाणी संपली आहे. धन्यवाद. हो.